Hello everyone and welcome again. Today we will continue the remaining first practical. In that, next drug is fennel fruit. So fennel fruitचं synonym काय आहे? Fructus foeniculi, fennel fruit, fenkel, Florence full, fennel, sweet fennel, wild fennel, large fennel, etc. फेनेल म्हणजे काय? तर बडीशेप. आपलं एम काय आहे प्रॅक्टिकलचं? टू स्टडी मॉर्फॉलॉजी, मायक्रोस्कोपी, पावडर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ गिवन फेनेल फ्रूट. सो बायोलॉजिकल सोर्स काय आहे? फेनेल कन्सिस्ट्स ऑफ द dried ripe fruits of Feniculum vulgarium Miller belonging to family Umbelliferae. फेनेल काय आहे? ड्राईड राईप फ्रूट ऑफ Feniculum vulgarium Miller belonging to family Umbelliferae. जिओग्राफिकल सोर्स कोणता आहे? फेनेल इज इंडिजिनियस टू मेडिटेरियन कंट्रीज अँड एशिया. इट इज लार्जली कल्टिवेटेड इन फ्रान्स, जपान, गॅलिशिया, रशिया, इंडिया अँड पर्सिया. रिक्वायरमेंट्स काय काय लागणार आहेत एक्सपेरिमेंटला? मायक्रोस्कोप, स्लाइड, कवर स्लिप, ब्रश, ब्लेड एक्सेट्रा. देन केमिकल कन्स्टिट्युएंट्स बघूया फेनेलमध्ये काय काय आहेत. द बेस्ट व्हरायटीज ऑफ फेनेल कंटेन 4 to 5% ऑफ व्होलाटाईल ऑइल. फेनेलमध्ये 4 to 5% काय आहे? व्होलाटाईल ऑइल. द प्रायमरी कन्स्टिट्युएंट्स ऑफ व्होलाटाईल ऑइल आर 50 to 60% ऑफ एनिथॉल. त्याच्यामध्ये व्होलाटाईल ऑइल, द प्रायमरी कन्स्टिट्युएंट्स काय आहे व्होलाटाईल ऑइलमध्ये? तर 50 to 60% एनिथॉल. ए फिनॉलिक एस्टर. एनिथॉल काय आहे? फिनॉलिक एस्टर. अँड 18 to 22% ऑफ फेंकोन. फेंकोन म्हणजे कीटोन आहे. आणि एनिथॉल म्हणजे एस्टर आहे, फिनॉलिक एस्टर. फेंकोन is chemically a bicyclic monoterpene which is a colorless liquid. Bicyclic फेंकोन स्ट्रक्चर बघा कसं आहे. फेंकोन is a chemically bicyclic monoterpene which is a colorless liquid and the odor and taste is pungent and camphrous. The oil of fennel has beta-pinene, anisic acid, phellandrine and anisic aldehyde. Fennel also contain about 20% fixed oil and 20% proteins. Fennel काय करते? 4 to 5% volatile oil. And the primary constituents of volatile oil in that 50 to 60% of anethol. Anethol काय आहे? Anethol is a phenolic ester आहे. आणि 18 to 20% ऑफ फेंकोन. फेंकोन काय आहे? कीटोन. सो फेंकोन इज केमिकली बायसायकलिक मोनोटर्पीन विच इज अ कलरलेस लिक्विड अँड द ओडर अँड टेस्ट इज पंजंट अँड कॅम्फ्रसियस. द ऑइल ऑफ फनेल हॅज बीटा-पायनिन, anisic acid and phellandrine and anisic aldehyde. Fennel also contains about 20% fixed oil and 20% proteins. हे झालं केमिकल कन्स्टिट्युएंट्स. स्ट्रक्चर्स बघा. फेंकोन म्हणजे काय आहे? तर कीटोन. कीटोन काय आहे? CH3 डबल बॉन्ड ओ CH3 कंटेन फिनाइल रिंग. देन एनिथॉलमध्ये काय आहे? एस्टर आहे. एस्टर म्हणजे काय? CH डबल बॉन्ड CH3. इन दॅट मिथाइल ग्रुप प्रेझेंट आहे.
कॅरेक्टरिस्टिक्स, फेनेलचे कॅरेक्टरिस्टिक्स आपण बघूया. द फ्रूट इज ॲन एंटायर क्रेमोकार्प्स विथ पेडिसेल्स, ओव्हल, oblong and 5 to 10 millimeter long, 2 to 4 millimeter broad. It has greenish brown to yellowish brown color with 5 prominent primary ridges and a beefed stylopod at the apex. स्टायलोपॉड म्हणजे जी वरची टोपी असते बडीशेपला, एक बघितली असेल, आणि प्रायमरी रिज म्हणजे त्याच्यावरती ज्या आवरण आहे त्याला रिज असतात, म्हणजे अशा रेषा असतात. तर प्रायमरी रिजेस त्या 5 असतात, 5 प्रॉमिनंट प्रायमरी रिजेस. आणि वरचा जो स्टॅलोपॉड आहे ॲट द अपेक्स ती टोपीसारखं असतं. सेकंडरी रिजेस म्हणजे ज्या बाजूने असतात रेषा त्याला सेकंडरी रिजेस. आणि पेडिसेल जो खालचा पार्ट आहे पेडिसेल्स. कसं आहे फ्रूट? एंटायर क्रेमोकार्प्स विथ पेडिसेल्स, ओव्हल, oblong and 5 to 10 millimeter long and 2 to 4 millimeter broad. It has greenish brown to yellowish brown color with 5 prominent primary ridges and beefed stylopod at the apex. ह्या डायग्राममध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे. मायक्रोस्कोपी आपण बघूया. आता ट्रान्सवर्स सेक्शन आपण फर्स्ट बघूया. ट्रान्सवर्स सेक्शन TS शेमॅटिक डायग्रॅम ऑफ फेनेल फ्रूट. कसं आहे बघा. विट्या आहेत. विट्या किती आहेत? एकूण 5 विट्या आहेत, 6 विट्या आहेत. रिज, त्याच्यानंतर व्हॅस्क्युलर बंडल किती आहेत? 1 2 3 4 5 आहेत. व्हॅस्क्युलर बंडल 5 आहेत, विट्टा 6 आहेत. रेटिक्युलेट पॅरेन्कायमा म्हणजे व्हॅस्क्युलर बंडलच्या खालचा जो पार्ट आहे तो रेटिक्युलेट पॅरेन्कायमाचा आहे. आणि रॅफे म्हणजे जी इथे कॅव्हिटी दिसते एंडोस्पर्मच्या खाली ते आहे रॅफे. आणि कॅर्पोफोर हे मेनली मायक्रोस्कोपीमध्ये आपण बघणार आहोत. ही पूर्ण डायग्राम आहे जो की TS सेक्शन ऑफ फेनेल फ्रूट मेरिकार्पचा जो येतो तो इथे दाखवलेला आहे. आतला पार्ट आहे तो एंडोस्पर्म आहे. रॅफे म्हणजे मधली जी कॅव्हिटी आहे कार्पोफोर आणि एंडोस्पर्मच्या मधली ती रॅफे. विट्टे किती आहेत? 6 विट्टे आहेत. देन व्हॅस्क्युलर बंडल किती आहेत? 5 व्हॅस्क्युलर बंडल आहेत. हे आपण आता बघूया. The transverse section of mericarp region of fennel shows 2 prominent surface. Transverse section of mericarp region of fennel shows 2 prominent surface, the dorsal and the commissural surface. The commissural surface has a carpophore and 2 vittae. कार्पोफोर बघितला, कमर्शियल म्हणजे खालचा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये एक कार्पोफोर आहे आणि 2 विट्टे आहेत बाजूला. अँड द डॉर्सल सरफेस हॅज ए टोटल ऑफ 5 रिजेस. डॉर्सल सरफेस जो आहे हॅज अ टोटल ऑफ 5 रिज आहेत. द मेरिकार्प इज डिवायडेड इंटू पेरिकार्प कन्सिस्टिंग ऑफ द इपिकार्प अँड मेझोकार्प. द टेस्टा अँड द एंडोकार्प. मेरिकार्पमध्ये काय आहे? डिवायडेड इंटू पेरिकार्प कन्सिस्टिंग ऑफ द इपिकार्प अँड मेझोकार्प अँड द टेस्टा अँड एंडोकार्प. इपिकार्प कन्सिस्ट ऑफ पॉलिगोनल सेल्स ऑफ इपिडर्मिस which are tangentially elongated and covered by the cuticle. Mesocarp has parenchyma cell with 5 bicollateral vascular bundles. जी आपण बाजूने व्हॅस्क्युलर बंडल्स बघितलेली आहेत ती कुठे प्रेझेंट आहेत? मेझोकार्प हॅज parenchyma cells with
5 bilateral vascular bundles belong each primary ridge a lignified reticulate parenchyma surrounds the vascular bundles. There are 4 vittae on dorsal surface आणि कॉम्युशरल सरफेसला 2 विट्टे आहेत, डॉर्सल सरफेसला 4 विट्टे आहेत. इनर इपिडर्मिस or endocarp shows periquetry arrangement, a group of 4 to 5 cells arranged parallelly at acute angles with groups of similar cells in different direction. Testa is a single layered tangentially elongated cells with yellowish color. Endosperm consists of thick walled, wide polyhedral colorless cells. Cells contain fixed oil, alluran grains and rosette crystals of calcium oxalate. आता आपण डायग्राम मध्ये इथे बघूया. ट्रान्सव्हर्स सेक्शन ही फर्स्ट जी दाखवली आहे ती प्रायमरी रिज्ड आहे. त्याच्या खालोखाल काय दाखवलं, इपिकार्प. इपिकार्पच्या अंडर मेझोकार्प. मेझोकार्पमध्ये रेटिक्युलेट पॅरेन्कायमा आहे आणि तो बायकोलॅटरल ज्या सेल्स आहेत, बायकोलॅटरल इथे जे आपण बघितलं त्याच्यामध्ये म्हटलं बघा 5 बायकोलॅटरल व्हॅस्क्युलर बंडल्स इन मेझोकार्प हॅज पॅरेन्कायमा सेल्स विथ 5 बायकोलॅटरल व्हॅस्क्युलर बंडल्स. देन विट्टे जे आहेत ते डॉर्सल लेअरमध्ये 4 आहेत आणि कॉम्युशरल लेअरमध्ये 2 आहेत. देन आतला जो पार्ट आहे त्याच्यामध्ये एंडोकार्प आणि टेस्टा प्रेझेंट आहेत आणि कार्पोफोर आणि 2 जे विट्टे आहेत ते कॉम्युशरल सरफेसमध्ये आहेत आणि रॅफे ज्यात इज कॅव्हिटी ऑफ एंडोकार्प अँड कार्पोफोर मधली जी कॅव्हिटी आहे त्याला रॅफे असं म्हटलं जातं. देन नेक्स्ट आहे स्टेनिंग, डायग्नोसिस अँड मायक्रोकेमिकल टेस्ट. आपण आता TS जो बघणार आहोत त्याची मी तुम्हाला व्हिडिओ सेंड करते की फनेलचा TS कसा काढायचा आहे. सो फ्लोरोग्लिसरॉल प्लस कॉन्सन्ट्रेटेड HCl हे कसं पोर्शन असला पाहिजे 1:1 आणि लिग्निफाईड रेटिक्युलेट पॅरेन्कायमा ऑफ मेझोकार्प अँड व्हॅस्क्युलर बंडल्स जे आहेत ते पिंक कलर प्रोड्यूस करतं. जेव्हा फ्लोरोग्लिसरॉल ग्ल्युसिनॉल आणि कॉन्सन्ट्रेटेड HCl हे तुम्ही 1:1% पोर्शनमध्ये जर TS वरती अप्लाय केलं तर जे व्हॅस्क्युलर बंडल आणि पॅरेन्कायमा ऑफ मेझोकार्प, रेटिक्युलेट पॅरेन्कायमा ऑफ मेझोकार्प अँड व्हॅस्क्युलर बंडल्स जे आहेत ते पिंक कलर शो करतात. आणि अल्कोहोलिक पिक्रिक ॲसिड जेव्हा तुम्ही अप्लाय करता TS वरती तेव्हा ज्या TSमध्ये ॲल्युरन ग्रेन्स आहेत ते येलो कलर शो करतात. देन सुदान रेड 3 जो रिएजंट आहे तो तुम्ही TS वरती अप्लाय केल्यानंतर जे ऑइल ग्लोब्युल्स इन द सेल्स ऑफ एंडोस्पर्म अँड क्युटिकल, एंडोस्पर्ममधले जे ऑइल ग्लोब्युल्स आहेत सेलमधले ते रेड कलर शो करतात. पिंक कलर कोण शो करतं तर व्हॅस्क्युलर बंडल्स वेन फ्लोरोग्लिसरॉल प्लस HCl ज्या 1:1 पोर्शनमध्ये तुम्ही अप्लाय करता त्यावेळेला पिंक कलर शो करतात. देन अल्युरॉन ग्रेन्स जे आहेत ते अल्कोहोलिक पिक्रिक ॲसिड तुम्ही जेव्हा अप्लाय कराल त्यावेळेला येलो कलर शो करतात. देन ऑइल ग्लोब्युल्स इन द सेल्स ऑफ एंडोस्पर्म अँड क्युटिकल रेड कलर शो करतात केव्हा ज्या वेळेला तुम्ही सुदान रेड 3 कलर रिएजंट यूज कराल त्यावेळेला. देन मायक्रोस्कोपिकल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ पावडर ड्रग. आता आपण पावडर ड्रग जी घेणार आहोत त्याच्यावरती तुम्हाला काय काय व्ह्यू होणार जेव्हा पावडर कॅरेक्टरिस्टिक्स तुम्ही मायक्रोस्कोपखाली बघणार आहात त्यावेळेला. मेझोकार्प, एंडोकार्प, एंडोस्पर्म, विट्टे आणि फायब्रोव्हॅस्क्युलर टिश्यू हे जे 5 पॉईंट आहेत ते तुम्हाला पावडर कॅरेक्टरिस्टिक्समध्ये बघायचे आहेत.
सो मेझोकार्प कसं असणार आहे, डायग्राम दाखवलेली आहे बघा. लिग्निफाईड रेटिक्युलेट पॅरेन्काइमा कंपोज्ड ऑफ ओवाइड or elongated subrectangular cells usually occur in groups. हे ग्रुपमध्ये ऑकर्ड होतात म्हणजे दिसतात, ते रेक्टँग्युलर असतात आणि इलॉंगेटेड आणि ओवाइड असतात. एंडोकार्प कसा असतो तर पॅरक्वेटरी अरेंजमेंट, दॅट इज ग्रुप ऑफ पॅरलल सेल्स अरेंज्ड इन डिफरंट डायरेक्शन्स ऑफ द सेल्स. ज्या सेल्स असतात त्या पॅरलली एकमेकांना अटॅच असतात. ग्रुप ऑफ सेल्स अरेंज्ड इन डिफरंट डायरेक्शन्स बट पॅरलल सेल्स. हे झालं एंडोकार्प. देन एंडोस्पर्म. एंडोस्पर्म कसा आहे तो लक्षात घ्या. पॉलिगोनल थिक वॉल्ड सेल, पॉलिगोनल असतात, थिक वॉल्ड सेल्स चिकटून असतात, विथ ऑइल ग्लोब्युल्स अँड अल्युरॉन ग्रेन्स. त्याच्यामध्ये ऑइल ग्लोब्युल्स असतात आणि अल्युरॉन ग्रेन्स पण असतात. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मायक्रो रोस्टे कॅल्शियम ऑक्झलेट क्रिस्टल्स आर ऑल्सो प्रेझेंट. त्याच्यामध्ये कॅल्शियमचे क्रिस्टल्ससुद्धा प्रेझेंट असतात. देन विट्टे म्हणजे काय आहे तर येलोइश ब्राऊन फ्रॅगमेंट्स कंपोज्ड ऑफ थिन वॉल्ड सेल्स. हे मोस्टली जे फनेलमध्ये आहे ते मोस्टली दिसतात. येलोइश ब्राऊन फ्रॅगमेंट्स कंपोज्ड ऑफ थिन वॉल्ड सेल्स. विट्ट्या कसं दिसत आहेत ते बघा. देन फायब्रोव्हॅस्क्युलर टिश्यू इन दॅट composed of lignified small fibers vessels and tracheids and occasional large vessels with reticulate thickening. Composed of lignified small fibers vessels and tracheids and occasional large vessels and reticulate thickening. हे झाले पावडर कॅरेक्टरिस्टिक्स. मेझोकार्प, एंडोकार्प, एंडोस्पर्म, विट्टे अँड फायब्रोव्हॅस्क्युलर टिश्यू स्ट्रक्चर्स तुम्हाला इथे दाखवले आहेत आणि त्याचं डिस्क्रिप्शन पण सांगितलेलं आहे. सो यूजेस काय आहेत फनेलचे तर फनेल इज यूज्ड ॲज अ स्टोमॅचिक, ॲरोमॅटिक, डायुरेटिक, कार्मिनेटिव्ह, डायफोरेक्टिक, ॲज अ डायजेस्टिव्ह, पेक्टोरल अँड फ्लेवरिंग एजंट. एनिथॉल जो कंटेंट आहे तो मे बी हॅव इस्ट्रोजन लाईक ॲक्टिव्हिटी अँड इनहिबिट स्पाझम्स इन स्मूथ मसल्स. देन फेनेल कॅन इन्क्रीज प्रोडक्शन ऑफ बाईल used in the treatment of infant colic, to promote menstruation in women, can increase lactation, act as an antipyretic, antimicrobial and anti-inflammatory. हे आहेत फेनेलचे यूजेस. आपण बघितलेलं आहे पावडर कॅरेक्टरिस्टिक्स TS. सो थँक्यू.